उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटलांवरून उलटसुलट चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्याचं कारण म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या काही कार्यक्रमांना उपस्थिती। दरम्यान स्वतः संजय दिना पाटलांनी काय म्हटलंय पाहूयात। शरद पवार साहेबांनी शिंदेचा सत्कार केला नाही तर आम्ही शांत सत्कार केला। आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहित नाही, आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब। जे शिंदेंच्या सत्काराच्या कार्यक्रमावरून संजय राऊतांनी पवारांवरही टीका केली, त्याच कार्यक्रमात ठाकरेंचेच खासदार संजय दिना पाटीलही होते। ठाकरेंचे खासदार संपर्कात आहेत असा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून सुरू असतानाच आता संजय दिना पाटील यांच्या एका वक्तव्यावरून चर्चा सुरू झाली। कुणाबरोबर चाललो माहिती आहे असं पाटील बोलले, पण पुढच्याच वाक्यात आपण आदित्य ठाकरेंसोबत असल्याचं संजय दिना पाटील म्हणाले। त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? काय नाही खोटं आहे काय सर? तो कोणाबरोबर चाललोय, कोणाबरोबर आहे मी, पण कोणाबरोबर जाणार आहे? कोणाबरोबर? आदित्य साहेबांबरोबर आहोत ना। संजय दिना पाटील ईशान्य मुंबईचे खासदार आहेत। संजय दिना पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर खासदारांची एकजूट दाखवण्यासाठी ठाकरेंच्या खासदारांनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळीही संजय दिना पाटील हजर नव्हते। शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंचा सत्कार झाला, त्या कार्यक्रमाला ते हजर होते। श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही संजय दिना पाटील यांनी हजेरी लावली। सोहळ्यामध्ये संजय दिना पाटील उपस्थित असतील ना, पण ते कोणासाठी केलेले हे विचारत ना, ते कदाचित पवार साहेबांसाठी केले असतील। तुम्ही आज पवारांना भेटणार नाही, आज नाही भेटणार आहे। दरम्यान संजय दिना पाटील यांनी पत्रक काढून स्पष्टीकरण देत आपण शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याच्या अफवा असल्याचं म्हटलंय। संजय दिना पाटील हे ठाकरेंची शिवसेना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत जाणार या अफवा आहेत। अफवांवर कुणीही विश्वास ठेवू नये। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र सदनातील कार्यक्रमाला उपस्थित होतो, शिवाय शिंदे यांच्या जेवणाच्या निमंत्रणालाही मी गेलो होतो। त्यातच राजन साळवी यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानं मी पक्षांतर करणार या चर्चांना अधिकच बळ मिळालं, त्यामुळे दिल्लीपासून मुंबईपर्यंत अफवांना ऊत आला। ज्या राजन साळवी यांचा उल्लेख संजय दिना पाटील यांनी केला तेही आधी आपण कट्टर शिवसैनिक असल्याचं सांगत ठाकरेंसोबतच राहणार असं म्हणत होते। अर्थात आता तेही शिंदेंच्या शिवसेनेत आलेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।